आणि मुंबईतल्या विधानसभेच्या 36 जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आता समोर येते आहे। तर दुसरीकडे भाजपने सुद्धा मुंबईसाठी बैठका घ्यायला आता सुरुवात केली आहे। तर मुंबईतल्या विधानसभा राज्यातल्या सत्तेसाठी का महत्त्वाच्या आहेत, सध्या मुंबईतल्या आमदारांचं राजकीय समीकरण काय पाहूया, त्या संदर्भातला आहे एक रिपोर्ट। मुंबईतल्या विधानसभेच्या 36 जागांबद्दल महाविकास आघाडीमध्ये फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। काल महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईतून कोण किती जागा लढणार याबद्दल तिन्ही पक्षामध्ये सहमती झाल्याची माहिती आहे। त्यानंतर आता भाजपने देखील मुंबईसाठी बैठका सुरू केल्या। विधानसभेसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठक बोलावून आढावा घेतल्याची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईसाठी महाविकास आघाडीचा 20, 9 आणि 7 असा फॉर्म्युला ठरला आहे। 36 पैकी 20 जागांवर ठाकरेंची शिवसेना लढणार, 9 जागांवर काँग्रेस तर 7 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार असल्याची माहिती मिळते आहे। काल आमची एक नक्कीच महाविकास आघाडीची मुंबई संदर्भात जागा वाटपासंदर्भात 3 प्रमुख पक्षांची बैठक नक्की काल पार पडली। तीनही पक्षाचे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि अगदी सुरळीत चर्चा झाली आणि जवळजवळ 99% जागांवरती आमची सहमती झाली आणि त्या पद्धतीनेच हे जागा वाटप आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून करतो आहोत। काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे आणि आता 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा सुरू होईल। महाराष्ट्रातल्या जनतेला याची जाणीव झालेली आहे की हे सरकार घालवलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार आणलं पाहिजे। असं आहे, 288 जागा आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे काही वाद होणं हे अपेक्षितच आहे आणि त्यामुळं त्याची चर्चा होणार, त्याच्याबद्दल वादावादी होऊ शकते, होणार नाही असं नाही, पण शेवटी अल्टिमेटली आम्हाला एकत्रित राहायचंय, त्यामुळे आम्ही सगळे एकमेकाला समजून घेऊन मार्ग काढू असा आमचा विश्वास। म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी घट्ट राहिली पाहिजे, विधानसभा निवडणूक राहीलच ती, तर काहीच अडचण नाही। 2019च्या विधानसभेला मुंबईतल्या 36 विधानसभांमधून भाजपचे 16, शिवसेनेचे 13 आमदार जिंकून आले होते, तर काँग्रेसचे 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1, त्याचबरोबर समाजवादीला 1 जागा मिळाली। 2019ला शिवसेनेचे 13 आमदार निवडून आले असले तरी शिंदेंच्या बंडानंतर त्यामध्ये फूट पडली। ठाकरेंकडे आता 13 पैकी 7 तर शिंदेंकडे 6 आमदार आहेत। ठाकरेंकडच्या आमदारांमध्ये विक्रोळीचे सुनील राऊत, दिंडोशीचे सुनील प्रभू, अंधेरी पूर्वच्या ऋतुजा लटके, चंबूरचे प्रकाश फातर्पेकर, कलिनाचे संजय पोतनीस, वरळीतून आदित्य ठाकरे आणि शिवडीचे आमदार अजय चौधरी आहेत। तर शिंदेंकडे मागाठाण्याचे प्रकाश सुर्वे, जोगेश्वरी पूर्वचे रवींद्र वायकर, चांदिवलीचे दिलीप लांडे, कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर, माहीमचे सदा सरवणकर आणि भायखळ्याच्या यामिनी जाधव यांचा समावेश आहे। लोकसभेचा निकाल विधानसभानिहाय लीडनुसार पाहिल्यास दक्षिण मुंबई लोकसभेतल्या 6 विधानसभांपैकी ठाकरे गटाचे अरविंद सावंत वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी या 4 मतदारसंघात तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव मलबार हिल आणि कुलाव्यामध्ये आघाडीवर होत्या। दक्षिण मध्य मुंबईमध्ये लोकसभेत ठाकरे गटाचे अनिल देसाई 6 विधानसभांपैकी अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन या 4 ठिकाणी, तर शिंदे गटाचे राहुल शेवाळे वडाळा आणि माहीममध्ये पुढे होते। उत्तर मध्य मुंबईत लोकसभेतल्या 6 विधानसभांमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड कुर्ला, कलिना, चांदिवली, वांद्रे पूर्व या 4 ठिकाणी, तर भाजपचे उज्ज्वल निकम वांद्रे पश्चिम आणि विलेपार्ल्यामध्ये आघाडीवर राहिले। ईशान्य मुंबईमध्ये लोकसभेतल्या 6 विधानसभांपैकी ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विक्रोळी, भांडूप, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द या 4 ठिकाणी लीडवर होते, तर भाजपचे मिहीर कोटेचा यांना मुलुंड आणि घाटकोपर पूर्वमध्ये लीड मिळालं। उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी आणि वर्सोवा या 3 ठिकाणी, तर शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांना गोरेगाव, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व या विधानसभेच्या जागांमध्ये लीड मिळालं। मुंबई उत्तर लोकसभेतल्या 6 पैकी भाजपच्या पियुष गोयल यांना बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व आणि चारकोप या 5 विधानसभांमध्ये, तर काँग्रेसच्या भूषण पाटील यांना फक्त मालाड पश्चिम या विधानसभेत लीड घेता आलं। मुंबईतल्या 36 विधानसभांमध्ये लोकसभा निहाय बघितल्यास 36 पैकी 20 विधानसभांमध्ये महाविकास आघाडीला तर 16 मतदारसंघात महायुतीला लीड होतं।
मुंबई आणि उपनगरातून तब्बल 36 आमदार निवडून जातात. त्यामुळे या भागातला विजय हा मुंबईतल्या वर्चस्वासोबतच राज्यातल्या सत्तेची वाट देखील सोपी करतो. त्यामुळे दोन्हीकडून यंदा मुंबईतल्या विधानसभांसाठी कंबर कसण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.